भाऊसाहेब वागचौरे, जे शिर्डी मतदारसंघाचे खासदार आहेत. 2009 मध्ये पहिल्यांदा शिर्डीच्या राखीव मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावरती निवडणूक लढवली आणि आरपीआयचे दिग्गज नेते रामदास आठवले यांचा पराभव केला आणि त्यामुळे वागचौरे सगळीकडे चर्चेत आले. दरम्यान 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेने पुन्हा संधी दिली, पण वागचौरेंनी ऐनवेळी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला आणि अक्षरशः स्वतःचा पराभव करून घेतला. त्यानंतर ते भाजपमध्ये गेले आणि 2019 मध्ये शिर्डी मतदारसंघ युतीमध्ये शिवसेनेकडे राहिला. त्यावेळी वागचौरेंनी भाजपचे त्यावेळेसचे जे उमेदवार होते सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात निवडणूक लढवली. ती अपक्ष लढवली. भाजपने त्यांच्यावरती कारवाई केली, त्यांना पक्षातून काढून टाकलं. पुन्हा एकदा काही दिवसांनी वागचौरे भाजपमध्ये आले. फक्त तुम्ही उड्या बघा कशा कशा घेतल्या. त्यानंतर शिवसेना पक्ष फुटला आणि वागचौरेंनी वारं बघितलं आणि ते ठाकरेंच्या शिवसेनेकडे परत गेले. तेव्हापासून आजपर्यंत ठाकरेंच्या शिवसेनेमध्येच होते. 2024 साली ठाकरेंच्या तिकिटावरती मशालीवरती खासदार म्हणून शिर्डीमध्ये निवडून आले. वागचौरे हे शिर्डी विमानतळावरून थेट दिल्लीला रवाना झाले. मंगळवारी संध्याकाळीच ते दिल्लीला गेल्याची माहिती आहे.